विवाह सोहळा आटपून माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर एका धावत्या क्रुझर गाडीचा टायर फुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात नुकताच विवाह झालेल्या नववधूसह एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातमधील वापी येथे पूजा रवी वागडकर या तरुणीचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर पूजा प्रथमच आपल्या सासरच्या मंडळींसह आणि नातेवाईकांसह माहेरी अकोल्याकडे क्रुझर गाडीने MH30AZ 4710 परतत होती. मात्र आज बुधवारी धरण गावातील खुर्दजवळ गाडीचे एक चाक निखल्यानंतर चालकाचे क्रुझर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत नववधू पूजा वागडसह दत्तू तुळशीराम भागवत आणि जगदीश चंद्रभान वागडकर यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. जिल्ह्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जळगाव लाईव्ह.